भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलं आहे। स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे। पहिला स्मृती मानधनाने सोशल मीडियावर लग्नाबाबत पोस्ट केली, त्यानंतर पलाश मुच्छलही पोस्ट करत मानतलं सगळं बोलला। गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं। मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे। हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं अशी विनंती आहे। सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी, असं स्मृती मानधना पोस्ट करत म्हणाली। स्मृतीच्या या पोस्ट नंतर पलाशनेही सोशल मीडियावर पोस्ट केली। स्मृतीने इन्स्टा स्टोरीवरून लग्न मोडल्याची माहिती दिल्यानंतर पलाश मुच्छलने सुद्धा इन्स्टा स्टोरी पोस्ट करत लग्न रद्द केल्याची माहिती दिली आहे। पलाश मुच्छलने म्हटलं आहे की मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे। लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं। माझ्यासाठी खूप गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरे जाईल, असं पलाश मुच्छलने सांगितले। लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत सर्व काही सांगलीत धूमधडाक्यात लग्न सुरू होतं। या दरम्यान स्मृतींच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यामुळे वडील रुग्णालयात दाखल होताच स्मृतीने कोणताही विचार न करता विवाह सोहळा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी पलाश मुच्छलही तणावाच्या झटक्याने रुग्णालयात दाखल झाला। दोन कुटुंबांवर आलेल्या या दुहेरी संकटाने लग्न केवळ स्थगितच नव्हे तर अनिश्चिततेच्या दरीत कोसळले। त्यानंतर स्मृतीने लग्नातील मेहंदी संगीताचे सर्व फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले होते।